भेटणार. काल सियाला घेऊन गेलो यानं ब्लॉग बघितलेला आणि आता महागाला रडलाय माझ्या आणि महागा आलाय. अगं बाई तुला तू काय जरा कॉमेंट्स नाही तुला मैत्रिणीला भेटायला चाललोय. मैत्रीणला गर्लफ्रेंडला नाही. हा मी मैत्रिणीला भेटायला चाललोय. 5 वाजता येतो म्हणले. 1 वाजल्यात आता. जरा आम्ही भेटणार फिरणार मजा करणार थोडंसं खाऊन घेऊ येणार. काही एवढ्या दिवसात आले जरा फिरवायला नको तिला. काय बरं आल्या चिरमुरं दिसते, शेंगदाणे दिसते, कढीपत्ता मिरची दिसते, हळद दिसते. तर भडंग बनवले कारण की मध्ये आधी खायला आम्हाला लागते. या महिला सांगा काय तुम्ही कमेंटमध्ये की लग्न केले तुम्ही मला विकत नाही घेतलं. मी इकडं नाही जायचं किंवा तिच्यासोबत नाही भेटायचं असं नाही भेटायचं. आता बघा फर्स्ट टाइम याला आंबा लागलेत. आता हे एवढे आहेत. आता ए टोळ दाख. इथं सुरू आहे गाईज आता सकाळी आणण्याचं काम. काय सुरू आहे आज? आज शनिवार आहे ना? आज शनिवार आहे. बरं शाबू नाही आहे. आज काय अंडे भिजवू नकोस मग. भिजवू म्हणतो शिजवू नकोस. हा शनिवार आहे राहू दे मग अंडे नको. तर गाईज मी रोज अंडे खातोय पण म्हटलं आज शनिवार आहे तर मग येणं बरं म्हटलेलं की नको. हे वा आणून ठेवले आज पण आज शनिवार असल्यामुळं करायचं नाही. चालतंय डन. इकडं गाईज मंदिर आहे तर सकाळी एकदम शांत वातावरण असते आणि आवाज येते देवाचं. शनिवार असलं की हनुमानचं येतं. परत गुरुवार असलं की दत्तगुरुजी स्वामी समर्थ महाराज यांचं येतं गाणं भारी वाटते. आंब्याचं झाड गाईज कलमी आणलं होतं आणि आता बघा फर्स्ट टाईम याला आंबा लागल्यात. आता हे एवढे आहेत. आता बघा इकडं बघा ह्या साईडला पण लागल्यात. या झाडाला जरा बरं झालं एवढ्या दिवसाचं फळ मिळालं. एक लावले हिथे एक लावले. हे पण लागलं असतं पण ह्याला आम्ही स्टार्टिंगला आणल्यानंतर 2-3दा चेंज केली जागा. इकडं त्यामुळे ह्याला जरा लेट म्हणजे वय होतं पण लेट वाढलं त्यामुळं ह्याला अजून लागलं नाहीत. आता झालं आहे मोठं. मला वाटतं पुढच्या वर्षी लागतील आंबा ह्याला. आणि त्याला तर लागली ती तर आणलंच होतं मोठं डायरेक्ट 1500 रुपयाचं. त्याला लगेच लागली. किती भारी आहे बा. झाडं फुटून आले चांगले. इकडची झाडं बघा किती भारी आल्यात. इकडं आम्ही नवीन लावल्यात ते एकदम भारी आल्यात. पाणी कालच मारले कारण की उन्हाळा आहे. बोर चालू करून पाणी मारायला लागते. शंकरजीची पिंड आणि फुल आहे बघा हे. बघा मम्मीनं नाश्ता दिलाय मला राईस शेव वगैरे. सो नाश्ता करतो. दही सोबत नाही मी शाबू माझ्या आवडीचा आहे. माझा फेवरेट शाबू आहे. मी दही सोबत शाबू खाणार आहे. तिथं वाटणीला तू यायचं नाही यायचं आणि तुला आवडत नाही शाबू मला माहिती आहे. तू खायचं नाही. आवडत नाही मला आवडते. मला आवडते तू नाही खायचं सांगतो. हा नाही ऊन आहे. इकडे या कोणाला पाहिजे चॉकलेट? तुला नको आहे? तुला पाहिजे खरं पाहिजे आहे. खुशी दाखव जरा पहिला खुशी. तू पण घे एक. अरे एक घे तुला माहिती वाटतं चॉकलेट तुला पाहिजे आहे. घे टोळ दाख. अरे सॉरी की सॉरी बाळा चॉकलेटच आहे किती. अरे ती बघ किती हसा लागली. ती बघ पकड तिला पकड. अगं ती मैत्रिणीचा एक कॉल आलाय तिला भेटायला चाललंय. खूप दिवसात ना आल्या का ती. तिला भेटून येतो. खरं चाललोय. अगं मैत्रीण म्हणलंय गर्लफ्रेंड नाही मैत्रीण. मैत्रिणीकडे चाललोय. तुला काय व्हायलंय राग यायला चिडायला? हा मला काय तू काय खरीद केलंस काय? हा लग्न केलं म्हणजे काय विकत घेतलंस काय मला?
सेफ्टी मला की झालं आहे. आलो मी मैत्रिणीकडनं जाऊन आलो लगे मैत्रिणीकडनं जाऊन तिथंच आहे. आल्या ती तिला भेटून जरासा जरा किती वाजले 1 वाजलं 5 पर्यंत येतो. अगं बाई तुला तू काय जरा कॉमेंट्स नाही की तुला मैत्रिणीला भेटायला चाललोय मी. मैत्रिणीला गर्लफ्रेंडला नाही. हा मी मैत्रिणीला भेटायला चाललोय. 5 वाजता येतो म्हणले. 1 वाजल्यात आता. जरा आम्ही भेटणार फिरणार मजा करणार थोडंसं खाऊन घेऊ येणार. काही एवढ्या दिवसात आले जरा फिरवायला नको तिला. असू दे तिच्यासोबत परत खाईन. अशा चांगल्या व्यक्तींसोबत भूक लागते. हिला मी सांगणार होते हिला सांगा काय तुम्ही कमेंटमध्ये की लग्न केले तुम्ही मला विकत नाही घेतलं. मी इकडं नाही जायचं किंवा तिच्यासोबत नाही भेटायचं हिच्यासोबत नाही भेटायचं. समजलं. गोटेट गोट्या नाही गोटेट. चला जाऊ का नाही खरंच चालेल. चेष्टा खरंच चालेल. जाऊन आलो चल. वॉश ही राहिला काय म्हणतात त्याला ब्रुसलेट राहिलं. ब्रुसलेट खाताना जातो कारण आवर आणि आराम करतो. खरं चाललोय खोटं बोलत नाही. कपडे कशाला घालू काय आहे सांग. आता जेवण वर केलं कुठं आराम निवांत होता. आता अचानक मेसेज आला बघितलं वरणार आले मी खूप. मग जाऊन 5 मिनिट ती बसला रिटर्न जाणार आहे त्यावेळेस आधी बस भेटून येतो. संध्याकाळची बस आहे. धडधडायच काय तुझं काय धड. अरे थांब जमत काय धडधडायचं काय काय तर उगाच. पण धडधडायचे संबंध काय आहे. काय कुठं काय पळून चालले काय धडधडायला. हा मग चालते तर मग चाललोय ना. चल 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 दे हात वळ बाय. आराम कर. आवरून एवढी भांडी आवर किचनवर ना एवढी भांडी आवर फटाफट से दुसरा काम दिया जाएगा. हाँ मैं आता हूँ घूम के. शपथ डोळ्यात का पाणी आले कोणाला. अरे ब्लॉग मध्ये झाले की आता घरी काय घरात बघतील की. मैत्रिणी मी ब्लॉग करू शकत नाही फक्त का तिच्या घरात चालत नाही का त्यामुळं. बाकी काय नाही तर भेटून येतो. आता आपल्या इथे तुला खरं सांगून चाललंय. चेष्टा काही करत नाही. डोळ्यात का पाणी आलं एवढं त्या मैत्रिणीसाठी बिचारी तुम्हाला भेटायला त्या मैत्रिणीसाठी. तर काय चला आम्ही जाऊन भेटून येतो. ऍक्च्युली मी आता जेवत होतो. ऍक्च्युली इंग्लिश वा पाठ. ऍक्च्युली मी जेवत होतो आता मेसेज आला. तिला सांगितलं तिला पटत नाही. आलो जाऊन ठीक आहे बाय का. मेसेज दाखवायची असं कोणाचं तर पर्सनल मेसेज बघायचे असतात. भले मैत्रिणी असो म्हणजे पर्सनल मेसेज कोणाला बघायचं नसेल. मी तुझं बघतोय की नाही चालतंय. तू नाही बघायचं हे कोणतं नाही. शूट करणार आहे काय शूट त्यामुळं काही शूट करायला डर गाई आई पण थांबता. ही एक गोष्ट झालं मजाकचा. आणि खरेखर मैत्रिणी तर भेटू शकत नाही. हे कुठलं कुठल्या जमान्यात आहेस. 1985 आहेस का काय. अगं 2026 सुरू आहे. जरा बदल सुधर 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 सुधर. हा मग भेटू शकते. आता 2026 सुरू आहे. तुला सांगतो इकडे 2026 सुरू आहे. आता ते टिपिकल माइंड बदलून टाक. मी माझ्या बदलला तू तुझ्या मित्राला भेटू शकत नाही. भेटणार भेटणार अडवू शकते. तेरी वाट लागली वॉच कुठं आहे यात. वॉच कुठं आहे घडी लागले घडी कुठं आहे. हे काय वॉच तिकडच्या हातातलं इथे लावलं. तुम्ही आता म्हणलायच वॉच घालायचं. चेष्टा वाटतं तुम्हाला. हो कुठं लागलं. चल बाय कर काम. आम्ही बसलोय चहा चपाती खात. इकडं विहान खातोय चिप्स. चिप्सवाले काका आम्हाला देत नाही चिप्स. छान आहे या गाई. संध्याकाळचा चहा चपाती आज खाऊ वाटायला आम्हाला त्यामुळे चहा चपाती आम्ही खायला लावले. काय बच्चों में खुशी का माहौल और बड़ों में रोने का माहौल. हे चल रे विहान तू पे ह्याला देऊ नको वर ठेव ग्लास. कुठला हा ते चप्पलचा व्हिडिओ आहे की. चप्पलचा व्हिडिओ पर्यंत पाणी वेस्ट करू नका.
आणि एक टॉय मम्मा आम्हाला झोपणार आणि मम्मा सगळं आवरणार लागत फिरत आणि परत आम्ही उठून मस्ती करणार. तर सियाच्या चॅनलवर नाहीतर भरती बंगाली चॅनल ही शुक शुक करण्यावाली आई. आता उन्हाळा चालू होणार आहे. चालू झालं जेवढे जेवढे काय होतं. आता उन्हाळा चालू झाला आहे. मटक्यातलं पाणी जेवढं पाहिजे तेवढंच प्यायचं. हा वेस्ट करायचं नाही. आई काय तू काल झोपला होतास आणि मला काय नाही उठवायचं नसते बारक्या मुलांना तसं झोपायचं ना. वेडायस काय बरं आता आपल्याला जायचं नाही कुठं. तू इथे खेळ काढे ना. मी जर कपडे काढणार आता मी व्हिडिओ काढायसाठी कपडे घातले कुठे जायचं नाही. अरे खरंच तर उठ शूट घ्यायचा मला सर. कुठं कुठं पण कुठं पण चल. कसं काय घर राहायचं राहायचं असते का बाहेर फिरायचं असते. थांब तू ब्लॉग बघितलास होय. कशाला बघितलं ब्लॉग. हे ब्लॉग तुला लपून घेऊन गेलतो दीदीला आम्ही. तू झोपला होतास. मग सियाला म्हटलं मी की सिया विहान उठायच्या आधी पटकन गपचूप चल नाही तर विहान मग मागं लागेल आपल्या. मग सिया गपचूप बसली काय ते आम्ही गेलो. तू काय करणार आज ब्लॉक करायला लाव ना मला. आणि ब्लॉग मध्ये काय सांगणार. दीदी काय गेली होती ती खावायला मला ना एकदा घेऊन गेली आणि जाताना कुशाचा रस पण आली तिथं. उसारच नाही पेला आम्ही. सगळं माहित उसारस आधीच आहे रे ती मम्मा आईसोबत गेलेला आहे ती. मी आणि सिया रात संध्याकाळी गेलते का नाही. आईचा बर्थडे होते तेव्हा गेलते ना. आजे मामा आणि गुलाबजामुन कोण आणलं दीदी तेव्हा. हे तेव्हाच बरं चल जाय आपण चल जा मग जा चल आता चल. तिला सांग ब्लॉग करतो तो. काल सियाला घेऊन गेलतो यानं ब्लॉग बघितलेला आणि आता महागेला रडला माझ्या आणि महागा आलाय. मग आता तू थांब येतो घरातच. तर आता मी आणि व्हॅन जाऊन येतो गाई जरा काम आहे. चल बस बाय बाय कर. सिया दीदीला बाय कर. बाय सिया दीदी म्हण. एकटेच सोडून चाललो म्हण. तर काय इथं सोय बघा मम्मीचं सगळेजण झोपले आहात. छोटी बाळं आणि इथं बघा सगळी झोपल्यावर मम्मी बनवायल्या. काय बनवायला चिरमुरं दिसते, शेंगदाणे दिसते, कढीपत्ता मिरची दिसते, हळद दिसते. तर भडंग बनवायला कारण की मध्ये आधी खायला आम्हाला लागते. त्यासाठी दुपारची वेळ आहे शांत. मुलं झोपली की कसं डिस्टर्ब करत नाहीत. ते चिरमुरे घेतलं होतं त्यासाठी आता भडंग बनवावं लागले. तर गाईज बघा फायनली झालेलं आहे भडंग मम्मीने केला आणि आता मी आणि सिया खात बसलो. ए तुझं कुठलं आहे. हे बघा असं नाश. हा चला जेवण झालं आपलं. काय जेवला. वरण भात. वरण भात लोणचं. कोणी नाही कुणाचं काय. विहानची पॅन्ट बघा छोटी किती मस्त आहे. विहान कशी समोर नाही हातला दिसला पाहिजे ना चेहरा तुझा. चेहरा दिसला पाहिजे. चला बाय करा दोघं जण. हे बघा ग्रीनरी झाड बघा किती छान आहे. पिवळी फुलं आहे त्याला आणि बघून एकदम प्रसन्न वाटतं एकदम. आता मी जेवण करून बाहेर फिरत होतो. विहान आला रडत. त्याला विचार काय झालं रे विहान. कोणी का सूरज दादा जेवला का. सूरज दादा विचारला आता जेवलंच का. हा सांग काय झालं. हे करायला आता लावून बघणार होती मम्मा. रेकॉर्डिंग देऊन लावून देणार होती ना आणि मग त्याने जिद्द केला की मला आत्ताच पाहिजे. मग त्याने मला दिला आणि मग रडला. तसं नाही करायचं. जिद नाही करायची. जिद गलत बात होती. हे बच्चो मी खुशी काम आहो. आता तू आता जाऊन निवांत बघत बस की मम्मी झालं का मग बघत बस. हा हे बघा रडत आलाय माझ्यापाशी. नाही रडत म्हणा आता मी. चल सो गाईज चला एंड करूया आपण ब्लॉग. सो गाईज आजचा ब्लॉग आता आम्ही इथंच एंड करतो. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं राहू दे. बाय 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 बाय. गाईज अचानक पाऊस सुरू झाला. रोड बघा वल्ला झालाय. इकडे गाडीवर पण पाणी दिसते पूर्ण. आता गव्हासाठी आणि आंब्यासाठी चांगलं नाही पाऊस यायला लागला. पूर्ण काळोख झाले वर.